बरं, आता विषय होता कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीचा. मात्र त्यासाठी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी स्वतःची मिशी पणाला लावलेली होती. त्याची जोरदार चर्चा महाराष्ट्रभर झाली होती. आता याच संतोष बांगर यांनी मोदींच्या पंतप्रधान पदाचा टास्क स्वीकारत स्वतःचा जीव पणाला लावलेला आहे. पाहूयात संतोष बांगर महाशयांनी यावेळी काय वक्तव्य केलेलं आहे ते. 17 पैकी 17 जर सीटा त्या कळमनुरीच्या जर निवडून नाही आल्या ना, हे संतोष बांगर ही मुछी ठेवणार नाही त्यांना. चॅलेंज दिलं, अंगलट आलं आणि पॅनेलच पडलं. काही गद्दार आमदारांनी घोषणा केल्या होत्या, आम्ही हरलो तर मिशा काढू बोलले होते ना. आता मिशा काढल्यात का बघा, नाही तर आम्ही इथून पाठवतो, इथून न्हावी पाठवतो तुमची हजामत आणि भाद्रवायला. मिशी काढली तर त्यांचा सत्कार करू आपण. त्याची जर मूछ काढली तर आम्ही त्याची गांधी चौकामध्ये खांद्यावर बसून मिरवणूक काढू. संतोष बांगर मिशी काढतील याची बरीच वाट विरोधकांनी पाहिली, पण बांगरांनी आपलं चॅलेंज काही पूर्ण केलं नाही. आता तर बांगरांनी थेट फाशी घेण्याचं चॅलेंज दिलंय. 2024 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आणि तसं झालं नाही तर मी फाशी घेईन, असं नवं चॅलेंज बांगर यांनी दिलंय. 2024ला ठामपणे छातीवर ठोकून, जसं सकाळी सांगितलं होतं की रिझल्ट हा आमच्याच बाजूला लागणार आहे, आजही तुम्हाला मी सांगतो, आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे, छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्रभाई मोदीच होणार. जर नरेंद्रभाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही, हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल. या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार नाही. बांगर यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी टीकेचा गळा काढला. माय मये शॉर्ट कपड्यातले फोटो कोण व्हायरल करील ग, माय मया घरात बाई कोण प्लॅन करीन ग, माय मला घाण घाण कोण बोलील ग, माय मवा असा कसा दुष्ट कंस भाऊ मेला ग, माय काहून फाशी घेतली ग. तर मंडळी, ही होती प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस कशासाठी, तर माझा गद्दार दादुड्या म्हणतो की 2024ला जर नरेंद्रभाई मोदी पुन्हा जर पंतप्रधान नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेतो. दादुड्या, तू फक्त चॅलेंजेस करतोस. आधी मिशीचं चॅलेंज केलं तर ते पूर्ण केलं नाहीस, आणि आता यावेळेला नक्की चॅलेंज पूर्ण कर बरं. आणि हेच विधान राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय. हे मटका बहादर आमदार, भोल घेवडा आमदार, हे प्रत्येक वेळेस काही ना काही बोलबच्चन टाकत असतो. मागच्या वेळेस तेच आमदार म्हणाला होता की जर मार्केट कमिटीची जागा जर नाही निवडून आल्या तर मी मिशा कापेल. तर त्या बोलघेवड्या आमदाराला म्हणेल, संतोष बांगरला, पहिले तू तुझी मिशी काढ आणि मग पुढचा विषय करतो. आता त्याला फाशी घ्यायची सुद्धा वेळ येणार आहे की 2024ला मोदीजी पंतप्रधान समजा नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेईन. नाही, त्या भावना व्यक्त केल्या असतील. ह्या भावना आहेत, पण त्यांना हे माहिती आहे आणि हे देशाने ठरवलं आहे की ऐतिहासिक बहुमताने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2024ला पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत. बांगर यांचं विधान चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी संतोष बांगर यांच्या शिवराळ भाषेतील अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. अरे बरोबर आहे, गद्दार कोण आहे? जे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं असेल तो गद्दार. नाही, बरोबर आहे, पण ऐका ना, कानाखाली आवाज शिवसैनिकांना कशाला काढायला होता? शिवसैनिकांना थोडं लोक गद्दार म्हणाल का? नाही, शिवसैनिकांना गद्दार नाहीत म्हणत लोक. अहो, जे कोणी गद्दार म्हणाल त्याच्या. आणि आता या नव्या चॅलेंजमुळे बांगर पुन्हा चर्चेत आलेत. खरं तर बांगर यांची सर्वाधिक चर्चा झाली ती शिवसेनेत बंड झाला त्यावेळी. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर सुरुवातीला बंडात सामील झाले. त्यानंतर ते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत आले. हिंगोलीत येताच कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढली. यावेळी भाऊक होत त्यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याची साथ घातली. मला सर्व आमदारांना मला कळकळीची विनंती करायची आहे की ज्याला शिवसेनेने ज्याला गद्दारी केली त्याच्यावरती पुन्हा गुलाल उधळला गेला नाही, म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की पुन्हा तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे तुम्ही या. 100% तुम्हाला साहेब माफ केल्याशिवाय राहणार नाहीत. बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली त्यावेळी बांगर शिंदेच्या गटात सामील झाले.
अवघ्या काही तासात बांगर यांनी आपली भूमिका बदलली आणि ते कट्टर ठाकरे विरोधक झाले. एकेकाळी भाजप विरोधात बोलणारे बांगर आता भाजप समर्थक झालेत. मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर फाशी घेईल असं चॅलेंज देऊन ते मोकळे झाले. पण बांगर साहेबांना एक विनंती आहे, मोदींचं समर्थन आणि लोकसभेचं भाकीत ठीक आहे, पण फाशी घेण्याची भाषा करू नका. त्यानं समाजात चुकीचा संदेश जातो. आपण लोकप्रतिनिधी आहोत याची जाणीव किमान स्वतःच्या सुरक्षेसाठी तरी असू द्या. माधव दिपकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.